नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत योग्य बार्गेनिंग करत शरद पवारांनी पुन्हा एकदा राज्यसभेवर खासदार म्हणून पुनरागमन केलं. मात्र या निवडणुकीनंतरच आता एक वेगळी चर्चा राज्याच्या राजकारणात रंगू लागली आहे. ती म्हणजे शरद पवार गटातील काही खासदार त्यांच्या गटात कायम राहणार का? राज्यात सध्या जोरदार चर्चा आहे की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील 4 खासदार शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. या चर्चांना अधिक हवा मिळाली ती नुकताच राज्यसभेवर गेलेल्या ज्योती वाघमारे यांच्या एका विधानामुळे. त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आणि या चर्चांना दुजोरा मिळाल्याचं बोललं जातंय. म्हणजे स्वतः खासदार बनून जरी शरद पवार गेले असले तरी आता त्यांचेच खासदार त्यांचे राहणार की नाही असा प्रश्न उभा राहिला. हे 4 खासदार कोण आहेत आणि खरंच ते शरद पवारांची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत का? काय म्हणाल्या ज्योती वाघमारे? चला बोलूयात. नमस्कार, मी संजना कट्टुकटमध्ये आपलं स्वागत. राजकारणात धक्कादायक विधानं, खळबळ उडवणारे दावे आणि चर्चांना पेटवणाऱ्या प्रतिक्रिया हे अजिबात नवीन नाही. म्हणजे विशेषतः शिवसेनेत फूट पडल्यानंतर अशा अनेक विधानांचा पाऊस पडताना आपण पाहिलाय. काही विधानं खरी ठरली तर काही फक्त चर्चेपुरता मर्यादित राहिली. अशातच सध्या राज्यसभेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी केलेलं विधान चर्चेत आलं. या विधानांना महत्त्व यासाठी वाढतं कारण त्याच वेळी एकनाथ शिंदे यांचा दौरा, ऑपरेशन टायगरची चर्चा आणि राज्यातील बदलत्या राजकीय हालचाली या सगळ्या गोष्टी एकत्र येताना दिसतात. ज्योती वाघमारे नेमकं काय म्हणाल्या हे समजून घेण्याआधी ऑपरेशन टायगर काय आहे, ज्याची चर्चा झाली आणि ज्याचा उल्लेख ही ज्योती वाघमारेंनी केलाय ते थोडक्यात समजून घ्यात. तर ऑपरेशन टायगर म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच दिल्ली दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याचं बोललं जाते. आता या बैठकीत नेमकं काय झालं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील काही खासदारांना आपल्या बाजूला वळवणं, त्यांना आपल्या गटात सामील करून घेणं आणि मग दिल्लीमध्ये आपली राजकीय ताकद वाढवणं ही या ऑपरेशनची रणनीती असल्याचं बोललं जातंय. म्हणजेच अधिक खासदार, दिल्लीतील अधिक वजन आणि त्यातून मंत्रिपदाची शक्यता मजबूत हा सरळ राजकीय हिशोब आहे. कारण मंत्रिपदासाठी केंद्र स्तरावर सध्या जे लॉबिंग सुरू आहे त्यासाठी हे सगळं घडवून आणणार आहेत एकनाथ शिंदे असं म्हटलं जातंय. आता हे सगळं ही चर्चा सुरू असताना ऑपरेशन टायगर संदर्भात जेव्हा कळालं तेव्हा ठाकरेंची बैठक देखील आपल्या खासदारांसोबत झाली असंही सांगितलं जातं. या बैठकीत प्रियंका चतुर्वेदी विरुद्ध संजय राऊत तसेच आदित्य ठाकरे यांच्यावरही काही खासदारांनी नाराजी व्यक्त केली. हे सगळं सुरू असतानाच नांदेडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ज्योती वाघमारे यांनी केलेलं विधान चर्चेत आलं आणि त्यांच्या एका वाक्यातच ऑपरेशन टायगर याशिवाय ऑपरेशन तुतारी हाही शब्द ऐकायला मिळाला आणि मग राजकीय मोहिमांना नव्याने हवा मिळाली. काय म्हणाल्या ज्योती वाघमारे? मी तुम्हाला एवढंच सांगू शकते की कुछ तो बडे होने वाला है. राजकारणात काहीतरी होणार आहे. राज्यातील राजकारणात मोठा भूकंप होणार आहे. मग ते ऑपरेशन टायगर होईल की ऑपरेशन तुतारी होईल की इतर काही होईल हे योग्य वेळ आल्यानंतर समजेल. राजकारणात परफेक्ट टाईमला खूप महत्त्व असतं, तेव्हा योग्य वेळ आल्यानंतर नक्की सांगू. खरं तर या सगळ्या राजकीय घडामोडींना अनेक स्तर आहेत आणि त्याची पार्श्वभूमी समजून घेतलं तर चित्र अधिक स्पष्ट होतं. म्हणजे 2024च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने दमदार कामगिरी केली तर महायुतीला कमी जागांवर समाधान मानावं लागलं. विशेष म्हणजे या निवडणुकीत सर्वाधिक स्ट्राईक रेट जर कोणाचा राहिला असेल तर तो शरद पवार गटाचा. अवघ्या 10 जागा लढवून त्यापैकी 9 जागा जिंकण्याची किमया शरद पवारांनी आणि टीमने करून दाखवली. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाची, त्यांच्या वयाची, निवडणूक रणनीतीची चांगलीच चर्चा झाली होती. आता जी विजयी झालेल्या खासदारांबद्दल बोलायचं झालं तर शरद पवार गटातून निवडून आलेल्या खासदारांमध्ये बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, अहिल्यानगरमधून निलेश लंके, बीडमधून बजरंग सोनवणे, माढामधून धैर्यशील मोहिते पाटील तसेच इतर काही प्रादेशिक स्तरावर मजबूत लोक आहेत जसं की दिंडोरीमधून भास्कर बगरे, वर्ध्यामधून अमर काळे आणि भिवंडीमधून सुरेश म्हात्रे तर माढामधून उल्लेख केल्याप्रमाणे धैर्यशील मोहिते पाटील. या खासदारांच्या विजयामुळे शरद पवार गटाचा स्ट्राईक रेट सर्वाधिक ठरला आणि महाविकास आघाडीच्या 19त मोठा वाटा राहिला. त्यानंतर मात्र विधानसभेच्या निवडणुकीत चित्र पूर्णपणे बदललेलं दिसतं. लोकसभेत दमदार कामगिरी करणाऱ्या शरद पवार गटानं अधिक जागा लढवूनही फक्त 10 आमदारांवर त्यांना समाधान मानावं लागलं. त्यामुळे राजकीय समीकरणं बदलली आणि त्याचा परिणाम पुढील घडामोडींवरही दिसून आला. दरम्यान अजित पवारांचं निधन झाल्यानंतरही
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्याही चर्चांना जोर धरू लागला होता. काही आमदारांनीही उघडपणे विलिनीकरणाची इच्छा व्यक्त केल्याचं दिसते. इतकंच नाही तर ज्यांना विलिनीकरण करायचं आहे त्यांनी सुनेत्रा पवारांची भेट घ्या असं एका नेत्यानं खासगीत बोलल्याचं काही वृत्तवाहिनींनी सांगितलं. या सगळ्या घडामोडींना वेगळीच किनार आहे आणि या पार्श्वभूमीवर ज्योती वाघमारे यांच्या विधानानं चर्चेला ऊत आलाय. ऑपरेशन टायगरच्या संदर्भात जी चर्चा सुरू होती ती आता ऑपरेशन तुतारीपर्यंत येऊन पोहोचली आहे. त्यात जर खरंच शरद पवार गटातील नेते शिंदे गटात गेले तर जास्त तोटा हा अजित पवार गटाचा होणार आहे. कारण महायुतीत असूनही अजित पवार विरुद्ध शिंदे गट हा वाद अनेकदा पाहायला मिळू शकतो. त्यामुळं शरद पवार गटातील खासदार खरंच शिंदे गटात जाऊ शकतात का या चर्चेला ऊत आलाय. जर असं घडलंच तर त्याचा फायदा शिंदे गटाला होणार आहे, ताकद वाढणार आहे, खासदारांमधील स्ट्राईक रेट वाढेल आणि एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवर ही अधिक मजबूत होईल. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शरद पवार गटाच्या एकूण खासदारांपैकी 4 खासदार हे एकनाथ शिंदेच्या संपर्कात असल्याचं बोललं जाते आणि हे 4ही खासदार त्यातील काही मराठवाडा आणि विदर्भातील असल्याचं सांगितलं जाते. मग ते कोण असू शकतात आणि खरंच त्यांचा शिवसेनेत प्रवेश होऊ शकतो का? तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. पण राजकारणात काय आहे, अशा प्रकारच्या चर्चा पिल्लू सोडणं आणि त्यावरून वातावरण तापणं हे नेहमीच झाले. अनेक वेळा या चर्चा ही विधानं वास्तवात उरतात तर अनेक वेळा या फक्त चर्चेपुरतच मर्यादित राहतात. म्हणून या सगळ्या चर्चांना नेमका पूर्णविराम कधी मिळणार, त्या खऱ्या ठरल्यानंतर की वाऱ्यावर विरल्यानंतर? काय वाटतं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.